लव यू गजरा. माय गजरा इज फॉलिंग डाऊन ना. गेलो होतो 10 मिनिटं बोलला आणि अर्धा तासाने आला. अर्धा तास. आयफोन 15 प्रो मॅक्स पडता पडता असा खाली पडला. वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही आपापल्या घरात मस्त असाल. आणि आज आहे संडे आणि सकाळचे वाजले आहेत 10:30 आणि मी जस्ट उठले आहे आणि ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. आणि आज मला सगळं प्लॅन केलेलं आहे की शूट करायचंय. आणि खरं तर काल सॅटर्डे होता. सॅटर्डेला पण मला काहीच शूट करता आलं नाही कारण असंच मी टाइमपास केला. पण आज टाइमपास करून चालणार नाही कारण उद्या आहे मंडे. त्यामुळे आजचाच दिवस आहे मला शूट करायला. भरपूर प्लॅन्स आहेत. शूट करायचं आहे, प्रमोशनच्या व्हिडिओज करायचे आहेत. प्लस आज अनिकेत सोबत पण शूट आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी लेट झाला आहे. माझं अजून काय फक्त सकाळची कामं झालेली आहेत. अजून आंघोळ पण झालेली नाहीत आणि मला एक्सरसाइज पण करायची आहे. आणि मला असं वाटणार आहे 12-1 वाजणारच आहे आवरेपर्यंत, नाश्ता वगैरे होईपर्यंत. आता बघू, ते सगळं झाल्यानंतर प्रमोशनच्या व्हिडिओजला आणि शूटला स्टार्ट करायचं आहे. मला आता वर्कआउटला स्टार्ट करायचं आहे पण मला खूप जास्त भूक लागली आहे. त्यामुळे मी नाश्ता घेतला आहे. नाश्त्याला घेतली आहे मी 2 अंडी आणि कोमट पाणी आहे जे आता व्हिडिओ करता करता थंड झालेला आहे पण ठीक आहे. हाय कर. हाय. गुड मॉर्निंग. झाला का नाश्ता? झोप आले ना. आता लाईनची स्टोरी, रात्री लाईनची स्टोरी ऐकली ना, आता परत नाही. काय परत बोलायची पण परत आज रात्री बोलायची. आता मी आता वर्कआउटला स्टार्ट करत आहे. आता मॅडमचं वर्कआउट चालू आहे. तिचा वर्कआउट झाल्यानंतर मला वर्कआउट कंटिन्यू करायचं आणि वर्कआउट झाल्यानंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करू. बाय. वर्कआउट वगैरे झाला आहे आणि मी फ्रेश होऊन जस्ट बसले आहे पण अजून नाश्ता वगैरे बाकी आहे. बरं आता संडे आहे तर बघूया आज आपण मेनू काय आहे ते. काय आहे आजचा मेनू मम्मी? आजचा मेनू आहे चिकन, पापलेट वाव, कोळंबी. चिकन, पापलेट, कोळंबी सगळं एक साथ आहे. आणि एक साथ नाही, कोळंबी नाही करणार आहे. घावणे कोळंबी नाही करणार आहे. हा, कोळंबी नाही. ओके. पापलेट फ्राय करणार आणि चिकन. मी काय मदत करू? केलंच तर बरं आहे पण तू करणार नाही माहितीये मला. मी करणार नाही माहितीये मला. हाय बोल. हाय. हाऊ आर यू? हाऊ आर यू? I love you. I love you. I love you. How are you? ओके सो गाईज माझं सगळी कामं वगैरे आवडून झालेत. कामं म्हणजे मी काही कामं नाही केली आहेत, फक्त नाश्ता वगैरे करून थोडं गोलू सोबत टाइमपास करून बसली आहे. आता ताई मम्मीला जेवणाला मदत करते आणि मला आता व्हायचं आहे तयार आणि मला नेसायची आहे साडी. म्हणजे खूप कंटाळा आलाय आता मला तयार वगैरे व्हायला. एक दिवस भेटतो सुट्टीचा आणि असं झालंय की मला असं वाटतंय आराम करावा गप्प. आणि जो जेवणाचा वास येतोय ना मला असं वाटतंय गप्प जेवावं आणि दुपारचं ताणून झोपावं. पण सकाळपासून ऑलरेडी इतका टाइमपास झाला आणि जर मी अजून टाइमपास केला ना तर मला खरंच मम्मीचा ओरडा भेटेल. कारण आजचाच दिवस आहे सुट्टीचा, त्याच्यामध्ये मी काही शूट करू शकते. उद्यापासून परत ऑफिस स्टार्ट होणार. मला अजिबात टाइम नाही भेटणार आहे उद्यापासून. परत बिझी सगळं चालू होणार. त्याच्यामुळे काही करून मला तयार होऊन शूटसाठी जावं लागणार आहे आता. सो मी आता पटकन रेडी होते, नाही तर मला अजून ओरडा भेटेल. पटकन रेडी होते आणि मग रेडी झाली की आपण भेटूच. बाय.
आहे आणि हेवी पण आहे, पण मला असं वाटतं एकदम फिट चापून चुपून बसली आहे, एकदम कम्फर्टेबल आहे. थोडंसं आता त्याच्याहूनही डिफिकल्ट टास्क म्हणजे ज्वेलरी काय घालायचं ते कळत नाहीये. झालं बोलू आता. ओके, सो मी रेडी झाली आहे, तयार झाली आहे, पण आता वाजले आहेत 3 आणि खूपच उशीर झालाय, त्यामुळे पहिलं जेवून घेते आणि जेवून झाल्यावर शूटला जाणार आहोत. जेवण रेडी आहे, चिकन आहे, घावणे आहेत आणि आता जेवतो. अनिकेत पण आला आहे, त्यांनी खूप उशीर केला आहे नेहमीप्रमाणे. सांगितलं होतं 12 वाजता, आला 3 वाजता आणि आता काळ म्हणून फ्लॅशलाईट लावून ठेवले. मी नाही लेट केलं, हिने लेट केलंय. बरोबर. तू किती वाजता आला? मी 1 वाजता आलो. लेट आला असता काय टाइम सांगितलं होता? 12चा टायमिंग होता, 1 वाजता आलो, पण त्याच्यानंतर सांगितलं होतं मी लेट केला. मग मी मुलगी आहे, मी लेट होणार. माझं जेवायचं पण आहे ना, मग जेव पटापट. मी जेवण होते. खराब होईल तुझी. नाही, लिपस्टिक नाही खराब होणार. आम्ही आता पटकन जेवतो आणि मग शूटला निघतो, म्हणजे आम्हाला 5-6 तरी वाजणार आहेत शूटला. ओके, सो आता आम्ही निघालो आहोत गाडीवरून आणि आज अक्षय नाहीये. अक्षयला मी मिस करते, कारण नेहमी शूटच्या वेळेस अक्षय असतो आणि आज आणि घेते. बऱ्याच दिवसांनी साहेबांना टाइम भेटलाय, खूप बिझी आहेत सध्या साहेब. बघू आता, पावसाचं थोडं वातावरण आहे, बघू आता कसं शूट होतंय, काय कॅन्सल होतंय, पण मला शूट करायचंय. ज्या प्रकारे तुम्ही बघत आहात आता इथे तयारी चालू आहे दीदी के साथ. गजरा, my गजरा is falling down ना. That's why. अशा प्रकारे आमचा खूप जास्त टाइमपास झालेला आहे. आणि तुझ्यामुळे, माझ्यामुळे नाही, मी थोडंसं माझ्या घरी थोडंसं घरी काम होता म्हणून गेलो होतो. 10 मिनिटं बोलला आणि अर्धा तासाने आला. अर्धा तास घरी काम होता म्हणून गेलेलो. कुठे घेऊन और ये दीदी ये देखो मच्छर काट रहा है, जाते बेटी. अशा प्रकारे आमची शूट झालेला आहे आता. ठीक आहे, आणि मी अक्षयची आठवण काढत होते आणि अक्षय मला ऑफिस वरून भेटायला पण आलेला आहे. हा, आणि दीदीने पण एक छोटासा पराक्रम केलेला आहे, ती आरती सांगेल तुम्हाला. आयफोन 15 प्रो मॅक्स पडता असा खाली पडता वाजलेला आहे फक्त एका मच्छरामुळे. सो शी इज लाफिंग. देखो इसका स्माइल देखो, गंदा सा. लाज वाटते का? मोबाईल काढून हसतोय, लाज वाटते का? हसते. हा, तेच हसते. मी नाही पडला, हिने पडला, हातात माझ्या होता आणि वाचवला. मैं बचाया बहुत. मला माहिती असा. अरे आ जात आहे. सॉरी. काय मावसा? मोठे नाही, मोठा आहे. मोठा आहे काय? मी तू मोठा आहेस? मी करते व्हिडिओ. मग तू व्हिडिओ करणार मोठा झालास की? असे माऊ व्हिडिओ करते तशी करणार? आता मोठा झाला ना. आता तू मोठा झाला मग करणार आता व्हिडिओ? हा. कशा करणार? माऊ रील कशी करते? दाखव. अशी करते. तू पण करणार ना? आपण ते पाठव बोल. तू बोल. आपण ते पाठव बोल. कसं आपण काय ते प्राइस बोलतो ना, आता बोल. असं ते बोलू. ओके, सो गाईज वी आर डन विथ टुडेज ब्लॉग. आज जे काय प्लॅन केलं होतं ते सगळं शूट वगैरे झाले, तरी माझ्या 2 प्रमोशनच्या व्हिडिओज पेंडिंगच राहिल्यात. पण आता वाजले आहेत रात्रीचे 12:30. अजून मला व्हिडिओज पण एडिट करायचे आहेत, त्याच्यामुळे बाकीचं जे काय पेंडिंग आहे ते नंतर बघू आपण. आणि प्लस उद्या मंडे आहे, ऑफिस असणार आहे, सगळी कामं असणार आहे, सकाळी लवकर पण उठायचं आहे. त्याच्यामुळे आता सध्या तर खूप दमली आहे आणि फक्त झोपायचं आहे. दमलाय? तू पण दमलायस? नाही? मग बोल बाय, बोल गुड नाईट. गाईज बोलायचं. ओके गाईज बाय असं बोल. ओके गाईज बाय अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.